आज एकादशी के पावन अवसर पर जलगांव के बोरनार गांव में भगवान पांडुरंग की महाआरती में जलगांव जिले की सांसद श्री स्मिता वाघ एवं भारतीय जनता पार्टी के युवा नेता उपस्थित रहे। आषाढ़ी एकादशी के अवसर पर जलगांव जिले के सांसद श्री ताई साहिब स्मिता वाघ जी महाआरती में उपस्थित रहे थे और साथ साथ जलगांव युवा नेता अविनाश पाटिल उपस्थित रहे थे। इस कार्यक्रम के दौरान गांव के विकास हेतु समस्या को हल करने के लिए ग्रामजनों ने प्रस्तुति की थी। जलगांव से सुनील पाटिल की रिपोर्ट। जय हरी। आज आषाढीच्या निमित्ताने बोरनार ह्या गावाला मी ग्रामस्थांच्या आणि सगळ्या इथल्या ट्रस्टची इच्छा होती की मी ह्या ठिकाणी दर्शनाला यावं, आरती करावी। त्यांच्या आग्रहाचं आमंत्रणाचा स्वीकार करून आज या ठिकाणी आरतीसाठी आले होते। तसं बोरनारचा माझा संबंध फार जुना आहे। मी विद्यार्थी परिषद जेव्हा काम करते त्याला आमचे उन्हाळी शिबिरं बोरनारला व्हायची, त्यानिमित्ताने माझं येणं व्हायचं। पण आता मंदिराचं रूप सगळं पालटलं आहे आणि खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे। नदीच्या काठावर असलेले हे मंदिर अतिशय देखणं आणि परिसर अतिशय सुंदर असा आहे। ट्रस्टीच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय सुंदर असं काम त्यांनी उभं केलेलं आहे। आणि आज विठुरायाला मी विनंती पण केली आहे की आमच्या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला सुखी आणि समृद्धी ठेव आणि भरपूर असा पाऊस पडू दे, आमच्या शेतकरी राज्याला सुखी कर, अशी प्रार्थना आज मी परमेश्वराला केली आहे। आणि मला असं वाटतं ह्या निमित्ताने आज सगळ्याशी हितगुज साधण्याचा, संवाद करण्याचा योग आला। इथल्या अडीअडचणी, समस्या त्याचंही आज त्यांनी माझ्याकडे मागणी केली आहे। आणि मला असं वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची जी काही मागणी असेल त्याच्यासाठी निराकरण करणं मला वाटतं आमचं लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे। तर मला वाटतं त्यांच्या मागणीचा आम्ही ह्या आगामी काळामध्ये नक्कीच विचार करून त्याचा मार्ग काढू। आज आपण इथे बोरनारच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते दर्शनासाठी आलो होतो। मागे गावाला संपर्क केला त्यावेळेला डॉक्टर येवले साहेब आणि जैन साहेबांनी सांगितलं की आषाढी एकादशीला आमच्या मंदिरामध्ये मोठा उत्सव असतो आणि पंचक्रोशीतलं हे एक मोठं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे। तर तुम्ही त्यानिमित्ताने त्या दिवशी तिथे भेट द्यायला या, दर्शन द्यायला या, म्हणून आज दुपारी वेळ काढून इथे आलो। आणि एकंदरीत आल्यावर इथलं मी एकंदरीत स्थिती बघितली तर मंदिर फार छान बांधलेलं आहे, मोठा परिसर आहे आणि काही डेव्हलपमेंटचे कामंसुद्धा सुरू आहेत। एक सभामंडप इथे होतो आहे, म्हणजे एकंदरीत त्या गावाच्या दृष्टीने एक फार छान कार्य इथे उभं राहिलेलं आहे। आणि सगळं मला जो अनुभव आला त्याप्रमाणे इथे सगळ्या जाती समाजाचे एकत्र लोक येऊन कामं करत आहेत, म्हणजे निश्चितच गावामध्ये एक चांगलं सौहार्दाचं वातावरण आहे। आणि विठ्ठल रखुमाईचं मंदिर त्याला ते म्हणजे एक त्याच्या मागची ऊर्जा आहे। आणि जैन साहेबांसारखे जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत ते या गावाला मिळाल्यामुळे या गावाला त्याचा फायदा होतो आहे आणि एकंदरीतच समाजामध्ये आनंदाचं आणि मंगल्याचं आणि एकोप्याचं वातावरण आहे। तर मी पुन्हा बोरनारकरांना या आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देतो आणि पुन्हा या मंदिरात नेहमी केव्हा प्रवास होईल तेव्हा नक्कीच या मंदिराचं दर्शन घ्यायला येत राहील। नमस्कार।